बेळगाव मेन शहरात आहे मी. शहरात सुद्धा साधे जात इथं बघू शकतो मोठे मोठे अपार्टमेंट काहीतरी व्हायला आहे आणि बेसमेंटमध्ये अशी जागा आहे. कामगार वगैरे राहतात इथंच. छोटंसं झोपडी वगैरे बांधून साग आहे. गेले तरी हवा आणि हां ಹೌದಾ पाणीच्या खाली आहे म्हणे. आहे साप बघू शकता कसा आतमध्ये बसलाय आणि हा धामण सापांचा नाही बघा पळालाय कसा. हळूहळू हळूहळू पळाला. त्याला असं पकडलंय. त्याला पुढे जायला जागा नाही आहे. भरपूर प्रयत्नानंतर सापडला म्हणावं लागेल. बघू शकता कसा आहे. चावू शकतोय. रॅट स्नेक आहे. या एरियात जास्त प्रमाणात धामण जातीचे सापच आहेत. आणि हे प्लाऊड वगैरे काढायला सुद्धा कोण येत नव्हते म्हणजे भीतीमुळे. त्यामुळे मग अशी कामं सुद्धा आम्हाला करावे लागतात साप पकडायचं आहे तर. जागा बघू शकता कशी आहे. कन्स्ट्रक्शन सुरू आहे. बेसमेंटला आहे आम्ही आता आणि कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी हमखास साप गावतोय. स्क्रॅप मटेरियल म्हणा किंवा उंदरांची संख्या जास्त असते. मग त्याला खाण्यासाठी वगैरे साप आजूबाजूला आपल्या येतात. आणि फ्लावर्स वगैरे पडलेले त्यातून इकडून तिकडं असं पळत होतं साप. पण इथं कुठे जास्त डीप असा आत बीळ नव्हतं त्यामुळे तो गावला म्हणावं लागेल. अंदाजे 3-4 वर्षाचा हा धामण जातीचा बिनविषारी साप आहे. काहीही धोका नाही. असे साप आपल्या आजूबाजूला राहायला पाहिजेत. उंदीर वगैरे खातात मग विषारी साप याचा धोका कमी होतोय. हे साप जर बिनविषारी साप जर आजूबाजूला तर बघू शकता छोटी छोटी त्यांची मुलं आहेत. त्यातला एक मुलगा माझाच आहे. मी त्याच्या हातात दिलोय जे लहान आहे ते. पण छोटी छोटी त्यांची मुलं असतात. फॅमिली असते. मग त्यांना अशा ठिकाणी राहणं थोडं मुश्किल जातं की साप आहे म्हणून घाबरतात लोक. पण हा तर बिनविषारी आहे. त्यांच्या मुलांना सुद्धा धोका नाही. उलट सिक्युरिटी गार्डचं काम करायला असा. त्यामुळे ठीक आहे मेळा म्हणजे त्यांचं एक मनाचं समाधान झालं. पण जर प्रॅक्टिकली बघता त्याचं खरं म्हणजे नुकसान झाल्यासारखं आहे. ठीक आहे आपण बंद करूया. आवडला व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा. धन्यवाद.